महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी पोलीस दल म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांची आण बाण आणि शान त्यांचं सुद्धा इथे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मी सरफराज भाई यांना विनंती करेल की आपण स्वागत करायचे सन्माननीय रुपेशजी पवार साहेब. कोणी प्रतिनिधी असेल तर आपण संपर्क करा. दादली टीमचे कॅप्टन प्रतिनिधी आपण संपर्क करा, कॉन्टॅक्ट करा. ब्लू स्टार बिरवाडी इथे अवेलेबल आहेत, तयार आहेत. यस आलेले आहेत दादली टीमचे सुद्धा जितू सर येत आहेत. गेलं आज सुद्धा एक सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल की संपूर्ण स्पर्धा क्रिकेटचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आपण फॉलो करणार आहोत. त्यानंतर जर विचार केला तर एखादा बॉलर जर आपण पाहिलं जर थ्रोईंग मध्ये ऍक्शन मध्ये काहीतरी बिघाड आढळलं तर त्याला तिथेच बॅन करण्यात येईल आणि या 2 रनची पेनल्टी असणार आहे आणि तो संपूर्ण स्पर्धेमध्ये तो बॉलर बॉलिंग करू शकणार नाहीये. LBW लेग बिफोरचा विकेट इथे ग्राह्य धरला जाणार नाही. त्यानंतर जर विचार केला तर पहिला बॉल पडण्याच्या अगोदर आजच्या दिवसामध्ये येणाऱ्या संपूर्ण टीमला ही सूचना असेल की पहिला बॉल पडण्याच्या अगोदर आपला जो एक्स्ट्रा प्लेयर्स आहे तो इथे कमेंट्री बॉक्स मध्ये असेल. हे जे रूल्स आहेत, नियम आहेत, यांचं काटेकोरपणे पालन करणे गरजेचं आहे. आजच्या दिवसातील पहिला मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला असणार आहे, बाजूला आपण टीम पाहणार आहोत दादली टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन टीमचे कॅप्टन
तर दादली टीमने टॉस जिंकले, अर्थात मुन्ना सरांनी टॉस जिंकला आणि निर्णय घेतलेला आहे फिल्डिंग करायचा. आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी चषक सन्मान्य निलेशजी महाडिक यांच्या कर्तृत्वाला यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आदरणीय सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आशीर्वादाने आदरणीय सन्मान्य अनिकेत दादा तटकरे तसेच मान्य पालकमंत्री आदित्य तटकरे यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आयोजित केलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये अर्थात 2 जानेवारी 2022 मध्ये पहिल्या दिवशी पहिली मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय दादली टीम, दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत टीम आहे ब्लू स्टार बिरवाडी. टॉसचा बॉस आपण पाहिलं दादली टीम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी पाहणार आहोत टीम ब्लू स्टार बिरवाडी. झालेले आहेत, सज्ज झालेले आहेत. टॉसचा बॉस आपण पाहिला होता या मॅच मध्ये, तर विचार केला गेला तर टॉसचा बॉस आपण पाहतोय टीम दादली पाहायला मिळाली, तर बॅटिंगसाठी इथे आमंत्रित केले जाते. येस डेफिनेटली, हे सांगायची गरजच नाहीये. तर करंजकोल टीमचे विशाल पोटसुरे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत विनंती करेल आपण सुद्धा यायचं आहे. विशाल पोटसुरे
आपल्या इथे स्वागत केलं जाईल. जर विचार केला गेला तर या स्पर्धा आयोजित करण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने मेहनत घेतली किंवा खऱ्या अर्थाने त्यांच्या नावाला साजेसं असं काम करताना पाहायला मिळालं, या गावचे भाग्य विधाते विशाल पोटसुरे, आपण यायचंय प्लीज. विशाल पोटसुरे आपल्या इथे स्वागत केलं जाईल. तर आपल्या दोन्ही टीमला सूचना आहे, आपण डगआउट मध्ये जायचंय. बॅट्समन नाही, आपल्याला मागाशी सूचना दिलेली आहे की डगआउट मधून जायचं आहे. जे मान्यवरांचा कक्ष आहे त्याच्या बाजूला जे डगआउट तयार केलेलं आहे तिथूनच संपूर्ण बॅटिंग करणारे बॅट्समन जाणार आहेत, याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर संपूर्ण आजच्या दिवसामध्ये येणारे संपूर्ण जे खेळाडू आहेत त्यांना ही संपूर्ण सूचनेचं पालन करणे गरजेचं आहे. तर विशाल पोटसुरे यांना आपण निमंत्रित करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आपल्या महाडचे एक मोठं क्रिकेटमय व्यक्तिमत्व विशालजी पोटसुरे यांचं इथे आपण स्वागत करतोय. हार्दिक सहर्ष स्वागत. तसेच आमचे समीर सर शिवशिवकर सर यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. इंडियन आर्मीला बिलॉंग करतात, भारतीय सेनेला बिलॉंग करतात, त्यांचं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत. रुपेशजी पवार. आणि नक्कीच जर विचार केला गेलं तर असे दोन व्यक्तिमत्व, दोन खेळाडू आपण या मैदानावरती पाहणार आहोत या संपूर्ण राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून. जर विचार केला तर एका बाजूला आपण पाहतोय इंडियन आर्मीला बिलॉंग करणारे समीर शिवशिवकर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे आपण पाहिलं तर रुपेश पवार सर यांचं सुद्धा आपण हार्दिक सहर्ष स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. कारण क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हटलं जातं, आयुष्यामध्ये नेहमी म्हटलं जातं की एखादा सैनिक ज्यावेळेस सीमेवरती जागतो, सीमेवरती उघड्या डोळ्यांनी पहारा देतो, त्यावेळेस आपण सण उत्सव या क्रिकेटच्या स्पर्धा साजऱ्या करतो. आणि एखादा पोलीस ज्यावेळेस चौकीमध्ये आणि नाक्यावरती जागतो त्यावेळेस आपण सुखाने घरामध्ये झोपतो. हे नियतीचा नियम आहे, ही आयुष्याची लढाई आहे, ती आपल्याला लढायची आहे. कारण गेल्या 2 वर्षाचा जर विचार केलात तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर संपूर्ण आपले डॉक्टर्स जे संपूर्ण भारतामधील नव्हे तर देशामधील जेवढे डॉक्टर्स आहेत, सफाई कर्मचारी आहेत, वॉर्ड बॉय आहेत, नर्सेस आहेत, त्यानंतर आपले पोलीस दल आहे, त्यानंतर जे स्वयंसेवी संस्था आहेत त्यांचा आपण धन्यवाद मानू. कारण जर विचार केला तर 2 वर्ष खडतर गेले, थोडेसे कठीण गेले, परंतु त्यावरती सुद्धा मात करून आपण या क्रिकेटच्या स्पर्धा, या क्रिकेटच्या टुर्नामेंट आयोजन करण्यासाठी प्रयत्न केले गेले. आणि त्यांचं प्रमुख सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला आम्हाला लाभले. आपल्या गावचे वैभव, या नाते विभागाचं आण बाण आणि शान सन्मान्य निलेश महाडिक साहेब यांचा आपण कर्तृत्वाला सलाम नक्कीच करू. कारण त्यांच्या पाठी आशीर्वाद आहे, त्यांच्या पाठी हात आहे. या कोकणाचे भाग्यविधाते सुनीलजी तटकरे साहेब, त्यानंतर पालकमंत्री आदितीताई मॅडम आणि त्यानंतर अनिकेत भाऊ यांचं सुद्धा बहुमूल्य योगदान या संपूर्ण रायगड जिल्ह्याला नव्हे तर या महाड तालुक्याला. कारण महाड तालुक्यावरती ज्या वेळेस आसमानी संकट आले त्या वेळेस सर्वात प्रथम धावत आलेले कोण होते तर ते होते आमचे लाडके खासदार सुनीलजी तटकरे साहेब. कारण संकट सांगून येत नाहीत, परंतु एक कॉल करा मी पोहोचलो असे सांगणारे आपले लाडके खासदार सुनीलजी तटकरे साहेब, त्यांच्या सुद्धा कर्तृत्वाला इथे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सलाम करू. त्यानंतर आदिती मॅडम आपण पाहतो, आदिती मॅडम तटकरे मॅडम यांचं सुद्धा आपण धन्यवाद मानू की त्यांनी केलेली ही सेवा संपूर्ण महाड तालुक्याची नव्हे आमच्या संपूर्ण रायगड जिल्ह्याची, त्यांचं सुद्धा धन्यवाद मानू. त्यानंतर अनिकेतभाई तटकरे यांचं सुद्धा आपण धन्यवाद मानू. जर विचार केला गेलं तर हे त्रिमूर्ती जोपर्यंत महाडच्या पाठीशी आहे त्यावेळेस तोपर्यंत महाडवरती कुठलेही मोठे संकट येऊ दे, कारण त्यांच्या पाठी हात आहे निलेश महाडिक साहेबांचा. निलेश महाडिक साहेब पुरस्कृत या संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाड तालुका आयोजित क्रिकेटचा हा रणसंग्राम, अर्थात अल्फते किंजलोली आयोजित क्रिकेटचा हा थरार, क्रिकेटचा हा रणसंग्राम आज दुसऱ्या दिवशी आपण घेऊन जातोय. तर ओपनिंगची बॅटिंगची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जर पाहिलं तर नई मानतुले आणि त्यांच्या समवेत अशफाक आपण पाहतोय. नॉस्ट्राईक एंडला उभा बॅट्समन आपण पाहायला मिळतोय, अशफाक आहेत. तर नई मानतुले या सीझन मध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला तर बॉलिंग साठी बॉलर आपण पाहतोय मुन्ना अभि.
परंतु आउटसाइड ऑफ स्टंप बॉल पाहायला मिळाला आणि व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच केला गेला अंपायर सरांच्या माध्यमातून, अर्थात नदीम सरांच्या माध्यमातून. आणि या दिवसाची सुरुवात व्हाईट बॉलनी करताना अभि पाहायला मिळाला. अभिजित साळवी आपण पाहतो पहिला बॉल थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप होता आणि नाही मंतुले. आणि आजच्या दिवसाची सुरुवात आपण जर पाहिली तर ब्लू स्टार बिरवाडीच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर या व्हाईट बॉलच्या साह्याने 1 रन मिळेल. यावेळेचा फटका जबरदस्त आहे, समोरच्या दिशेला बॉल निघून जातो, 1 बॉल सीमा रेषा पार. या दिवसातील या मॅच मधील हा पहिला चौकार. पडलेला हा खड्डा नक्कीच ब्लू स्टार बिरवाडीला कमबॅक करून दे. बघ यांनी सांगितलं आणि मी काय करू. बॉलर यस बॉलर आपण पाहतोय ओंकार गिरी पाहतोय आपण बॉलिंग साडी. जरा नाव चेंज करा. ओंकार गिरी आपण पाहतोय बॉलिंग साडी. तर पहिलं नाही मंतुले आउट झाल्यानंतर आपण पाहतोय स्कोर बोर्डवरती रन्स लागले जात आहेत. आपण जर पाहायला गेलात तर या संपूर्ण स्पर्धा आयोजित करण्यासाठी निलेश माडिक साहेबांचं मोठं योगदान आहे. आणि निलेशजी महाडिक साहेब यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी केलेले कार्य आहेत या महाड तालुक्यामध्ये, ते कार्याला सलाम करण्यासाठी आयोजित केलेला हा राष्ट्रवादी चषक 2022 आपण पाहतोय. आणि स्पर्धेच्या माध्यमातून नवीन बॅट्समन न्यू मॅन इन मैदानाच्या आतमध्ये रुपेश पवार आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंग करावी लागेल कारण नईम अंतुले आपण पाहिलं आउट झाल्यानंतर. ओंकार गिरी पुन्हा एकदा. यावेळेस एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. पॉईंटच्या रिजन मध्ये बॅकवर्ड पॉईंटच्या रिजन मध्ये बॉल निघून जातोय. तिथे दूरवरून फिल्डर आला आणि बॉल अडवून थ्रो करण्यापूर्वी 2 रन तिथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 रनच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जाणार आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 7 वरती 7. लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. ओंकार गिरी आपण पाहतोय जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. तितकंच चांगलं प्रतिउत्तर सुद्धा बॅट्समन कडून पाहायला मिळालं. हेच खरं क्रिकेट आहे आणि तेच क्रिकेट बघण्यासाठी जाणण्यासाठी ओळखण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व या मैदानावरती गर्दी करत असतो. ओंकार गिरी पुढचा बॉल रुपेश पवार फुलटॉस यावेळेस पुल करायचा होता. जबरदस्त फिल्डिंग इथे अशफाक अर्कर डेंजर झोन मध्ये पाहायला मिळाला आणि अशफाक अर्करचा इथे गोल्डन डकचा शिकार पाहायला मिळाला. विकेट नंबर 2 गोज डाऊन आउट. आणि नाखुश थोडस द्वंद्व मनस्थितीमध्ये होता अशफाक आरकर. परंतु क्रिकेटमध्ये आपल्याला प्रयत्नांना जास्त महत्व नसतं तर रिझल्टला जास्त महत्व दिलं जातं. आणि विकेट नंबर 2 आपण पाहतोय पतन होताना पाहायला मिळाला. इथे अशफाक अर्कर त्यानंतर नवीन बॅट्समन शहबाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि जर पाहायला गेलं तर महाड तालुक्यामध्ये अगदी कमी वेळामध्ये ज्याच्या बॅटचा डंका वाजतोय तो असा शहबाज आपण पाहतोय. रुपेश पवारच्या बॅट मधून मोठा ब्लास्ट. काय खाली फिल्डर कॅच पकडली जाते. पकडला गेला झेल आणि संपला रुपेश पवार यांचा खेळ. फ्रॉम इंडियन आर्मी नवीन बॅट्समन आपण पाहतो समीर शिवजीकर मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं असेल
MPL मध्ये ज्यांनी जबरदस्त बॉलिंग केली होती, त्यानंतर ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्यांचा बॅटीचा जलवा दाखवत होता त्यांच्यावरती आता खूप मोठी जबाबदारी आहे. परंतु इथे मी नक्कीच ओंकार गिरी यांचं कौतुक करेन. एक जबरदस्त बॉलिंग, एक बाउंड्री नक्की गेली होती या ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर सुद्धा आपलं मन ढासळून दिलं नाही, आपला कंट्रोल ताबा आपला सुटू दिला नाही आणि एक जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. शहबाज आणि समीर शिवशेकर यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे या मॅच मध्ये. फुलटॉस यावेळेस बॅटची कडा घेऊन हवेमध्ये आहे, कॅच होणार का? यस इट इज, विकेट नंबर 4 गोज डाऊन. यावेळेस बिम्मर पाहायला मिळाला. बॉल जबरदस्त होता, वेग होता, परंतु त्यानंतर बिल्लाल रनचा इशारा आला. यस इट इज नो बॉल, अर्थात मिळणार आहे 2 रन्स. बिम्मर पाहायला मिळाला ओंकार गिरी यांच्याकडून. शहबाज थोडासा मनामध्ये थोडीशी धाकधूक वाढली होती, परंतु शेवटच्या क्षणाला ज्यावेळेस बिल्लाल सरांकडे नजर टाकली त्यांचा हात वरती होता आणि या 2 रनच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जाईल 9 रन्स वरती. आपण पाहतोय फ्री हिट असेल पुढचा बॉल. यस इट इज, आपण बघूया. ओंकार गिरी समोर आहे, फ्री हिट साडी. समीर शिवशेकर मॅन फ्रॉम इंडियन आर्मी, आपण पाहतोय बॅटिंग साडी सज्ज होताना, अर्थात ब्लू स्टार बिरवाडी साडी. पुढचा बॉल असेल ओंकार गिरी यांचा. समीर शिवशेकर स्क्वेअर लेगच्या रिझल्ट मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल निघून जातोय, हळू सीमा रेषा पार होतो या मॅच मधील. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. तर समीर शिवशेकर यांच्या बॅट मधून बॅटचा जलवा, बॅटचा धमक आपण पाहायला मिळाली. परंतु ओंकार गिरी यांचं सुद्धा कौतुक करेल की एक जर खराब बॉल जर तो बिमर पाहायला मिळाला नसता तरी ही ओव्हर खूप चांगली हाताळली होती. विकेट घेण्यात इथे सक्सेसफुल ठरले, परंतु क्रिकेटमध्ये आपण मानलं जातं जितका रन आपण खर्च करतो त्यापेक्षा विकेटला सुद्धा जास्त तितकंच महत्व दिलं जातं. पण विकेट आणि रनचं जर आपण समीकरण पाहिलं तर 50-50 हे समीकरण पाहायला मिळालं. 13 रन्स वरती एक ओव्हर संपली. त्यानंतर दुसरे बॉलर आपण पाहतो बॉलिंग साठी स्वतः कॅप्टन मुन्ना लाले आपण पाहतो बॉलिंग साठी आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना. समोर आहे शहबाज, एक जीवनदान नक्की मिळाला. बिमोर वरती मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कॅच जरूर दिली होती, परंतु अंपायरांनी नो बॉल घोषित केल्यानंतर एक सुटकेचा निश्वास टाकला असेल, थोडंसं रिलॅक्स फील केलं गेलं त्यानंतर. परंतु आता रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये खूप मोठी धावसंख्या उभारावी लागेल. मुन्ना लाले यावेळेस शहबाज आपण पाहतोय अंपायरकडे जरूर कटाक्ष टाकला, थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्टंप वरतून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. हा डॉट बॉल पाहायला मिळाला. या डॉट बॉलच्या साहाय्याने चांगली सुरुवात या ओव्हरची करताना मुन्ना लाले, कारण कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट आपण नेहमी म्हणत असतो, नेहमी सांगत असतो आणि त्याच प्रत्यय या बॉलवरती पाहायला मिळाला. कारण पहिल्या ओव्हरमध्ये ओंकार गिरीचा एक खराब चेंडू सोडला तरी जबरदस्त बॉलिंग केली होती, परंतु या ओव्हरमध्ये विकेटच्या शोधामध्ये जो प्रेशर क्रिएट केलेला आहे विकेट घेऊन, ते प्रेशर मेंटेन करणे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी जो इथे प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पाहिलं आपण पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु अनसक्सेसफुल होता आणि विकेट किपरच्या हातामध्ये पुन्हा एकदा बॉल निघून गेला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळाले आणि जबरदस्त बॉलिंगची सुरुवात या ओव्हर मध्ये पाहायला मिळाली. मुन्ना लाले यांच्याकडून, कॅप्टन यांच्याकडून फ्रंट फूट वरती खेळताना पाहायला मिळतात. कॅप्टन शहबाज यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकेटवर बॅटची काढा घेऊन फाईन लेग रिझन मध्ये बॉल हळूहळू निघून गेला. मैदानाला गुदगुल्या करत बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. या मॅच मधील आणखी एक दमदार चौकार. मैदानावरती सुद्धा मोठं वादळ घुमणार आहे. त्या वादळामध्ये कोण राज्य करणार तर आमचे सन्मान्य निलेशजी महाडिक साहेब, कारण त्यांच्या पाठी आशीर्वाद आहे, हात आहे. सुनीलजी तटकरे साहेबांचं या कोकणाचे नवे त्या महाडचे भाग्य विधाते
कोकणाची परीस म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ज्यांच्यावरती हात येतो, तो हात ठेवल्यानंतर तो दगडाचं सुद्धा सोनं होतं, असे आमचे सुनीलजी तटकरे साहेब लाडके खासदार या संपूर्ण स्पर्धा ते सुद्धा लाईव्ह पाहत आहेत. आणि धन्यवाद tenniscricket.in च्या माध्यमातून आपण या स्पर्धा कव्हर करतोय. त्यानंतर रिंगे डेकोरेटर्सच्या माध्यमातून या स्पर्धेला एक 4 चांद लावण्याचं काम केलं. अल्फते किंजलोळी आयोजित हा क्रिकेटचा रणसंग्राम आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहत असताना थोडंसं संमिश्र प्रतिसाद नक्कीच दोन्ही टीम कडून पाहायला मिळालं. स्कोरबोर्डचा विचार केला तर रन्स लागले जात आहेत 17. यावेळेसचा फटका जबरदस्त आहे. काउ कॉर्नरच्या रिजन मधून बॉल निघून जातो फिल्डरच्या डोक्यावरून सीमारेषा पार षटकार. हाफ ट्रॅकर डिलिव्हरी कुठे फेकून दिला तर आपण पाहिलं मिड विकेटच्या सीमारेषा पार उत्तुंग षटकार. डिलिव्हरी होती, स्वतःला अगोदर तयार करून ठेवलं आणि शहबाज सारख्या बॅट्समॅनला जर आपण असं हाफ ट्रॅकर एक साधारण जर बॉलिंग केली तर शहबाज सोडणार नाही, कारण शहबाज ओळखला जातो बिग हिट करण्यासाठी, मोठे फटके खेळण्यासाठी. नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेट मधून बिलॉंग करतात, परंतु या मोठ्या स्पर्धेमध्ये दाखल होत असताना जो होमवर्क आहे, होमवर्क परफेक्ट करून आलेला, प्रॉपर करून आलेला तेच पाहायला मिळालं. नवीन बॉलर आपण पाहतोय टीमसाठी तिसरा असेल, स्वतःसाठी दुसरा असेल ओंकारगिरी. पुन्हा एकदा ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये कमाल करून दाखवली होती तेच ओंकारगिरी. समोर आहे समीर शिवशिवकर, मॅन फ्रॉम इंडियन आर्मी, गोष्ट आहे बिरवाडी साडी. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला बॅटची कडा घेऊन तिथेच थोडासा ऑन साईडला एक डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळाला. सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या साईडने स्कोर कार्ड पुढे जाणार आहे 30 वरती. 30 धावा धावफलकावरती आहे. तर आपण पाहतोय तिसरी ओव्हर सुरू होताना थोडंसं महागडे ठरताना पाहायला मिळाले मुन्ना लाले, परंतु हरकत नाही. क्रिकेटच्या मैदानामध्ये कधीतरी ऊन असतं, कधीतरी सावली असतं, कधीतरी विजय असतं, कधीतरी पराभव असतं, कधीतरी षटकार असतं आणि कधीतरी आपली सुद्धा दांडी गोल असते आणि ते आपण पाहत असतो. पुन्हा एकदा आपण बघूया या विभागातील पुन्हा एकदा नवीन पुढचा बॉल. यावेळेस समोरच्या दिशेला एक चांगला फटका, स्ट्रेट ड्राइव्ह पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. सिंगल तरी ते कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या साईने स्कोर कार्ड पुढे जाणार आहे 31 धावांवरती. थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात केल्यानंतर, थोडीशी अडखळत डळमळत सुरुवात केल्यानंतर, खूप साऱ्या विकेट गमावल्यानंतर आता मात्र थोडीसा अग्रेसिव्ह क्रिकेट शहबाजच्या बॅटमधून पाहायला मिळते. 2 लगातार सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. ओंकार गिरी अजूनही हार मानायला तयार नाही, अजूनही हत्यारे टाकायला तयार नाही आणि त्याच प्रकारे भेदक गोलंदाजी, भेदक बॉलिंग पाहायला मिळते. यावेळेस फटका फसला हवेमध्ये, तिथे फिल्डर ओंकारगिरी स्वतः बॉलच्या मागे धावतोय. विकेट नंबर 4चं इथे पतन होतंय. समीर शिवशिकर आउट. आपण पाहतोय विकेट नंबर 4चं पतन झाल्यानंतर समीर शिवशिकर आउट झाल्यानंतर न्यूमॅन इन मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आपण पाहतोय आदिल. आपण पाहतोय या आदिलच्या बॅटमध्ये सुद्धा ताकद आहे आपण पाहतो मित्रांनो, परंतु इथं कौतुक करावं लागेल आपण ओंकार गिरी याचं. जर विचार केला तर समोरच्या बॉलरने खूप साऱ्या धावा खर्च केला होता, परंतु स्वतःवरती विश्वास ठेवून, स्वतःवरती कंट्रोल ठेवून बॉलिंग करत असताना आपण पाहतो ओंकार गिरी आणि पहिल्यात विकेट घेतल्यानंतर थोडंसं कॉन्फिडन्स बिल्ड झाला आणि कॉन्फिडन्सच्या जोरावरती वेगावरती स्वार होऊन बॉलिंग करण्याचा प्रयत्न. यावेळेस ब्लॉकर लाईनचा बॉल होता, हलक्या हाताने ऑन साईडला केलेला फटका. तिथे आपण पाहिला चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल आणि एक सिंगलच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जाईल. रायगड जिल्ह्यातील हिंदीचा बुलंद आवाज ज्याने या संपूर्ण रायगड नवे त्या कोकणामध्ये ज्यांचा आवाजाचा डंका वाजला जातो असे मुरादभाई कुडुमकर समालोचन कक्षामध्ये आमच्या समवेत तिथे जोडले जातात. त्यांचं सुद्धा अल्फते किंजळीच्या माध्यमातून या राष्ट्रवादी चषकामध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. आदिल असणार आहेत स्ट्रायकर एंडला 32 हवा धावफलकावरती आपण पाहतोय. शहबाज अजूनही आहे शांत.
याच दरम्यान फटका उंच हवेमध्ये आहे, फसला आहे. लॉंगॉनच्या रिझल्ट मध्ये कॅच पकडली जाते. इथे विकेट नंबर 5 चं पतन होते. एक खराब क्रिकेट नक्की मी म्हणेल आदिल यांच्याकडून, का शहबाजच्या बॅट वरती खूप चांगले बॉल होतात. तो रन्स जे ऍव्हरेज स्कोर आहे तो खूप चांगला खेळला जातोय आणि शहबाज वरती खूप बॅटिंग वरती खूप रिस्पॉन्सिबिलिटी. जर आपण पाहिलं असेल तर बिरवाडी ग्रामीण मध्ये एक मोठं नाव आहे शहबाजच्या बॅटीचा डंका. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो, अनेक स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटची हवा, बॅटची जादू पाहत असतो आणि या मॅच मध्ये सुद्धा. परंतु ओंकार गिरी यांचं मी कौतुक करेल, ओंकार गिरीचं कौतुक करेल की दुसऱ्या ओव्हरमध्ये खूप साऱ्या रन्स गेल्या. या ओव्हरमध्ये 2 विकेट नक्कीच घेतल्या. यावेळेस पुन्हा एकदा बिमर पाहायला मिळतो. नो बॉलचा इशारा, लॉंग स्टॉपला बॉल निघून जातो, सलामी देतो निलेश माडिक साहेबांना. चौकार, 4 धावा. ती चूक पुन्हा पुन्हा पाहायला मिळते आणि क्रिकेटमध्ये एक चूक माफ असते आणि दुसरी चूक केली तर तो गुन्हा असतो. इथे 5 रननी स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचतोय, 10 जाऊन पोहोचतोय. 37 आपण पाहतोय. फ्री हिट 60. यावेळेस जबरदस्त हिट पाहायला मिळते. तितके चांगली फिल्डिंग सुद्धा स्कोअरलेसच्या रिझन मध्ये पाहायला मिळाली. सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल, दुसरी सुद्धा रन कंप्लीट केली जाईल. परंतु कौतुक करेल इथे दादले टीमच्या या फिल्डरचं, एक जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. स्क्वेअर एक रिझन मध्ये ओव्हर नंबर 3 इथे कंप्लीट होते. 39 धावा धावफलकावरती लागले जातात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. क्रिकेटमध्ये एक चूक जर तुम्ही केली तर थोडीफार माफी नक्की मिळते, पण तीच जर चूक पुन्हा केली तर तो गुन्हा ठरला जातो असं म्हटलं जातं. जर विचार केला तर राजकारणाच्या मैदानावरती येणाऱ्या काळामध्ये आपल्या आवाजाचा डंका जे वाजवणारे ते सन्माननीय निलेशजी महाडिक. या संपूर्ण नाते विभागामध्ये आपण जर पाहिलात तर एकच वाघ आमचे निलेश महाडिक साहेब यांच्या माध्यमातूनच या स्पर्धा आयोजित केल्या जातात. महाड तालुका राष्ट्रवादी चे अध्यक्ष, त्यांच्या पाठी हात कोणाचा आहे तर ज्यांचा हात लागल्यानंतर दगडाचं सुद्धा सोनं होतं असे सन्माननीय कोकणाचे भाग्य विधाते सन्मानित सुनीलजी तटकरे साहेब, आदिती मॅडम तटकरे मॅडम, आपण पाहतोय आदितीताई तटकरे मॅडम पालकमंत्री, त्यानंतर अनिकेतभाई तटकरे सर आमदार, यांच्या माध्यमातून सुद्धा खूप सारं योगदान या संपूर्ण महाड तालुक्याला येतं. जर विचार केला महाड तालुक्यावरती ज्या वेळेस आसमानी संकट आलं, तुफानी संकट आलं, त्या वेळेस पहिली मदत कोणाची आली असेल? आपल्या लोकांवरती विश्वास ठेवून आपल्या लोकांसाठी धावणारे हे व्यक्तिमत्व अर्थात सुनीलजी तटकरे साहेब. यावेळेस आपण पाहिलात थोडस हाफ ट्रॅकर डिलिव्हरी होती, शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा लिगल डिलिव्हरी पाहायला मिळाली, डॉट बॉल पाहायला मिळाला. ही 4थ्या ओव्हरचा पहिला बॉल डॉट पाहायला मिळाला. 39 धावांवरती स्कोरबोर्ड आहे. कोण आहे? सत्यम आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना. बॉलिंग करते की बॅटिंग करते? सत्यम बॉलिंग करते तो. सत्यम आणि नो बॉलचा इशारा इथे पाहायला मिळतात. पॉकिंग लाईनच्या पुढे पाय गेला बहुतेक आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनला लढवताना आपण पाहतो. शहबाज पाहायला मिळतोय, 2 सिक्सर पाहायला मिळाले ज्याच्या बॅट मधून आणि शाहिद सुद्धा त्याला साथ देतोय. सिंगल डबल एखादी मध्येच बाउंड्री मिळून सुद्धा बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल पाठवून सुद्धा साथ देताना पाहायला मिळतोय. यावेळेस आपटी बार क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटला जाताना व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच येतोय. एक एक्स्ट्रा रन मिळेल टीमला अर्थात ब्लू स्टार बिरवाडीला. या 1 रनच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जाईल. 47 आपण पाहतोय. 47 धावा 5 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाड आयोजित अल्फते किंजोळी आयोजित क्रिकेटचा रणसंग्राम बॅटची कडा घेऊन स्लिपच्या रिझन मध्ये बॉल निघून गेला. तिथे विकेट किपर होता, दूरवरून आला. 1 रन तर मिळेल. 48 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4थं षटक 4थी ओव्हर सुरू आहे आणि जर विचार केला गेला तर स्पर्धा आयोजित करण्यासाठी घेतलेली आयोजकांनी मेहनत अर्थात अल्फते किंजोळी महाड टीमने अल्फते किंजोळीने घेतलेली मेहनत आपण पाहतो ग्राउंड. कारण अनेक स्पर्धा, खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहत असतो. स्पर्धेची रक्कम खूप मोठी असते, परंतु मैदान जर पाहिलं तर थोडंसं आखोडलेलं असतं. याच दरम्यान स्ट्रेट ड्राईव्ह फटका तिथे समोरच्या दिशेला फिल्डर होता तैनात. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. दुसरा रन थोडासा डेंजर झोन मध्ये आदिलला शाहिदला इथे परतावं लागेल. रनआउट स्वरूपात बॅट्समन नंबर 6 आउट. यस कमांड इज
50 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅट्समन न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये फैजान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये थोडीशी खराब रणनीती नक्कीच पाहायला मिळते, कारण जर आपण पाहिलं तर सहवागच्या बॅटमधून खूप सारे चांगल्या रन्स येतात. काल सुद्धा आपण पाहिलं तर या मैदानावरती रन्स गोळा करणे खूप सोपं आहे, फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेळ घालवा, स्वतःला टिकवून ठेवा, थोडासा वेळ घालवल्यानंतर रन्स बॅटमधून नक्की येतील. पण जर तुमचा निर्णय थोडासा चुकीचा ठरला तर ते टीमसाठी सुद्धा धोकादायक ठरू शकतं. याच दरम्यान एक चांगला फटका पाहायला मिळाला मिडविकेटच्या रिझन मध्ये, तिथे आहेत मुन्ना लाले, एक सिंगल ते कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या रनचा सुद्धा प्रयत्न केला गेला, थोडासा डेंजर झोन मध्ये आपण जर पाहिलं तर शहबाज होता, प्रयत्न केलं गेलं असतं विकेट किपर कडून तर इथे मोठा मासा गळाला नक्की लागला असता, तो चांगला होता, परंतु तरी ते 2 रन कंप्लीट केले जातील. 2 रननी स्कोर कार्ड पुढे जाते. 50 रन 51 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. 4थ्या ओव्हरच्या इथं आपण मध्यंतरानंतर पाहतोय एक जबरदस्त आयोजन, बहारदार नियोजन आपण पाहतोय. या महाड तालुक्यामध्ये अनेक स्पर्धा होतात, परंतु या स्पर्धेचं महत्व, कारण जर विचार केला तर प्रथमच महाड तालुक्यामध्ये जर विचार केला तर अनेक अनेक राजकीय पक्षांच्या मोठमोठ्या स्पर्धा होतात, परंतु निलेश माडिक ज्यावेळेस अध्यक्ष झाले त्यांच्या अध्यक्षांच्या माध्यमातून ही पहिली स्पर्धा असेल राष्ट्रवादी चषक. याचं कारण म्हणजे निलेश माडिक यांनी दाखवलेला आपल्या संपूर्ण मित्र परिवारावरती, आपल्या विभागावरती हा प्रेम आहे. हा प्रेम आणि जिव्हाळ्याचा विषय आहे, तो क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केले तर अल फतेह किल्लोळ टीमने. ओव्हर नंबर 4 इथे कंप्लीट होते. ही लेग बाय स्वरूपाची रन नक्की पाहायला मिळाली. तर ओव्हर नंबर इथे 4 कंप्लीट होते. स्कोर कार्ड वरती रन्स लागले जात आहेत 52. यानंतरची मॅच सांगून फैसल शिर्डेकर आपण संपर्क करायचा. फैसल सुदेश लाले नवीन बॉलर आपण पाहतो. सुदेश लाले, फैसल शिर्डेकर. थांबणार नाहीत. नाहीच थांबणार. जसं धावफलकावरती रन्स लागले जातात 52 52. चांडवे टीमचे कॅप्टन आणि लोअर तोडील टीमचे कॅप्टन आपण यायचंय टॉस साठी. चांडवे 11 स्टार चांडवे आणि लोअर तोडील टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. यानंतर आपण मॅच पाहणार आहोत. चांडवे टीमचे कॅप्टन, लोअर तोडील टीमचे कॅप्टन. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये. तर बॉलर येतोय सुदेश लाले आपण पाहतो बॉलिंग साठी. तर समोर आहे सहबाज, ज्याच्या बॅटचा डंका वाजतो या मॅच मध्ये. 52 धावांवरती टीम आहे. यावेळेस आपण पाहिलात वेग प्रचंड वेग पाहायला मिळाला, परंतु नियंत्रण नव्हतं आणि दिशाहीन बॉलिंग पहिल्या बॉलवरती पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा नक्की केला गेला आणि 53 धावा धावफलकावरती लागले जातात. 53 धावा. इम्रान सर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं, त्यांचं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत. आमचे गुरुवर्य इम्रान सर यांचं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत. आमचे गुरुवर्य इम्रान सर हार्दिक सहर्ष स्वागत. गुड मॉर्निंग सर, थँक्यू सो मच. तर याच दरम्यान आपण पाहतोय हवेमध्ये बॉल आणि इथे काय घडलं तर एक चुकी घडली, परंतु चुकीला कमबॅक करताना इथे अंपायर सरांकडे पाहिलं जाईल. इट इज बॅट्समन आउट. शहबाज इथे धावच्या स्वरूपात रनआउट स्वरूपात आउट होतो. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. स्कोर कार्ड पुढे नक्कीच जाणार आहे. यानंतर प्रेम सकपाळ चांडवे आणि लोअर तुडील या दोन्ही टीम मध्ये मॅच होणार आहे. तर इथे काय मैदानामध्ये घडलं तर मैदानामध्ये आपण जर पाहिलं असेल तर शहबाज सारखा मोठा बॅट्समन एक चोरटी रन मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आपला बहुमूल्य विकेट दान करतोय. विकेट नंबर 8 माफ करा पतन होताना पाहायला मिळाला. नवीन बॅट्समन विकेट नंबर 7 पतन होताना पाहायला मिळाला. नवीन बॅट्समन फरमान मैदानाच्या आतमध्ये. फैजान आणि फरमान आपण पाहतोय पुन्हा एकदा. सुदेश यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा स्कोर कट करायचा होता. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल नक्की होता. वाईड बॉलच्या साह्याने दंडित केला जातो. इथे 1 रन मिळते. 1 रनच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 55. लॉस ऑफ 6 विकेट आपण पाहतोय. 55 धावा धावफलकावरती लागले जात आहेत
फरमान आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला. आता त्या ब्लू स्टार बिरवाडी टीमची सुरुवात थोडीशी खराब झाली होती, परंतु एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला आणि याच दरम्यान दांडे गोल पाहायला मिळाली. बॉल जाऊन डायरेक्ट आदळतोय स्टंप वरती. विकेट नंबर 7. टॉस साठी आपण यायचंय. लोअर तोडील टीमचे कॅप्टन आलेत का लोअर तोडील? येस. थांब ना, इव्हनिंग होते ना मला, तिथे जाऊन पोहोच, मी करत सांगतो. तर सुदेश आपण पाहतोय एक जबरदस्त वेगवान बॉल हाताळण्यात इथे यशस्वी ठरला. विकेट नंबर 8चं पतन झाल्यानंतर नवीन बॅट्समन आपण पाहतोय मोहसिन स्ट्रायकर इंडिया बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 55 धावा. याच दरम्यान समोरच्या दिशेला एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. फिल्डर 2 आहेत, परंतु शेवटच्या क्षणाला केले गेलेले प्रयत्न 2 रन नक्कीच वाचवण्यात यशस्वी ठरले, इथे यशस्वी ठरले. आणि याच दरम्यान जर पाहिलं तर 57 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटची ओव्हर सुरू आहे. सुदेश लाले यांच्याकडून जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली होती, तर शहबाज यांच्याकडून. त्यानंतर बेन द्या इथं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकर डिलिव्हरी, परंतु बॅटच्या रडार मध्ये काही बॉल आला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. 57 धावा धावफलकावरती 57 लॉस ऑफ 8 विकेट आपण पाहतोय. सुदेश लाले जबरदस्त बॉलिंग या ओव्हरमध्ये बॅट्समन वरती अंकुश ठेवण्यात यशस्वी ठरले. थोडेसे एक्स्ट्रा रन जरूर खर्च केले, परंतु हरकत नाही. बॅट्समॅनला मोठे फटके खेळण्यामध्ये कुठेतरी रोखून ठेवण्यात इथे यशस्वी ठरले. पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेला बिग हिट. समोरच्या दिशेला फिल्डर आहे तैनात, परंतु बनणार आहे प्रेक्षक डोक्यावरून निघून जातोय. सीमारेषा पारतोय. या बॉलवरती हा केलेला घणाघाती प्रहार षटकार दाखवलं असताना क्रिकेटमध्ये मुराद सर आपण नेहमी सांगतात क्रिकेट मधला ई असतो ना, ई फॉर एफर्ट. थोडंसं एफर्ट दाखवणे फिल्डरला गरज होतं, कारण थोडंसं जर सीमारेषा जवळ जर जाऊन जर प्रयत्न केला असता, जर रडारमध्ये जर बॉल आणला असता तर इथे कॅच नक्कीच क्रिएट झाली असती. परंतु क्रिकेटमध्ये एफर्टपेक्षा रिझल्टला जास्त महत्त्व दिलं जातं आणि याच दरम्यान आपण पाहिलं रिझल्ट येतो. इथे शर्यत लागलेली आहे आणि शर्यत जिंकते. आपण पाहिलं तर दादली टीम. विकेटचं इथं विकेट नंबर 9चं पतन होतं आणि जर आपण पाहिलं तर 5 ओव्हरच्या खेळ समाप्त होते. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती रन्स आहेत 63 9 विकेट गेल्या. यायचे तर प्रेम सकपाल चांदवे टीमचे कॅप्टन आणि लोअर तुडील टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. लोअर तुडील टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या प्लीज. त्यांचा प्ले इलेव्हन पण नाही आला. धावांचं लक्ष आहे. 64 धावांचं आव्हान आहे. 64 धावांचं डोंगर आहे 5 ओव्हर मध्ये. हे पहिल्या सत्राचा आपण खेळ सुंदर पाहिला होता. त्या सहभागची जबरदस्त बॅटिंग, त्यानंतर एक छोटेखानी इनिंग समीर शिवशिवकर यांच्याकडून सुद्धा पाहायला मिळाली. आणि पुढच्या 5 ओव्हरसाठी मी घेऊन जाणार आहोत या रायगड जिल्ह्यातील नवे तर आमच्या कोकणातील एक बुलंद आवाज, ज्यांच्या कॉमेंट्रीने मोठे मोठे मैदान आवाजाने जे सजले ते आमचे मुरादभाई कुडुपकर, आमचे गुरुवर्य यांच्याकडे मी घेऊन जाणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू मुराद सर. धन्यवाद रुपेश. राष्ट्रवादी काँग्रेस महाड तालुका अध्यक्ष सन्माननीय निलेशजी महाडिक पुरस्कृत अल्फते किल्लेली आयोजित राष्ट्रवादी ट्रॉफी 2022 का शानदार आयोजन होता हुआ अल्फते क्रीडा नगरी पर
मैं हूं मुराद कुलूपकर, मेरे साथी कमेंटेटर है रुपेश जी बाहरिक। आइए तमाम दर्शकों का मैं स्वागत करता हूं। बड़ा मुकाबला खेला जा रहा है, रणा संग्राम महाड़ और दादली महाड़ और ब्लू स्टार बिरवाड़ी के बीच मुकाबला। 5 ओवर का मुकाबला, 63 रन 9 विकेट के नुकसान पर 5 ओवर में बनानी होती ब्लू स्टार बिरवाड़ी ने 64 रनों का लक्ष्य रखा है दादली के सामने। तो 13 रन प्रति ओवर से दादली को ये मुकाबला जीतने के लिए रन बनाने होंगे प्रति ओवर। इस टूर्नामेंट का पूरा कवरेज tenniscricket.in पर आप देख सकते हैं। आज का दूसरा दिन नीलेश माडिक चषक 2022 दूसरा दिन डालेंगे यूट्यूब पर, तो आप ये मुकाबले देख सकते हैं। साथ ही साथ एस स्पोर्ट के मालिक हमारे मित्र शोएब अंतुले, इनका भी स्वागत किया जाएगा। मैं सरफराज सालदुरकर को गुजारिश करता हूं कि एस स्पोर्ट के मालिक शोएब अंतुले का स्वागत करें। चलो हम मैदान की तरफ चलते हैं। मैदान में बड़ा मुकाबला चालू है ब्लू स्टार बिरवाड़ी बनाम दादली के बीच। ब्लू स्टार बिरवाड़ी ने जो कि निर्धारित अपने 5 ओवर में 9 विकेट के नुकसान पर 63 रन बना लिए थे और जीत का लक्ष्य रखा है लगभग 64 रनों का। 13 रन प्रति ओवर से रन बनाने होंगे मुकाबला जीतने के लिए यहाँ दादली को। मेरे साथी स्कोरर है तौफीक कारविनकर, साथ ही साथ यहाँ किंजली की अहम हस्ती जिनका इंतजार था अल्फत किंजली को, वो गनी भाई सिद्दीकर, इनका यहाँ आगमन हो चुका। मैं इनका भी स्वागत करता हूँ, इस्तकबाल करता हूँ, खुशामदीद करता हूँ और उनको गुजारिश करता हूँ कि आप मेहमान कक्ष में आकर ये मुकाबला देखें। तो मैदान में मुकाबला शुरू होने की तैयारी हो चुकी है। बॉलिंग मत पर तैयार है बॉलर समीर। रोड एंड से गेंदबाजी की जाएगी। शोभ अंतुले का यहाँ स्वागत किया जा रहा है। एस स्पोर्ट के मालिक है समीर की पहली गेंद पे दिशा भटके गेंद टप्पा खाने के बाद लेग स्टंप के बाहर निकली। वाइड बॉल का इशारा। अतिरिक्त रनों के साथ दादली ने अपना खाता खोला। जीत का लक्ष्य 64 रनों का लक्ष्य लेकर उतरी सलामी जोड़ी। मुन्ना लाल स्ट्राइक एंड पर है, नॉन स्ट्राइक एंड पर है बल्लेबाज ओमकार गिरी। ये सलामी जोड़ी सामने चौसे समय राइट ऑन डाउन द विकेट मुन्ना लाली के लिए। पहली गेंद पे उसको हल्की सी शॉर्ट गेंद पे पुल किया था, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर निकलते हुए 4 रन के लिए। तो पहला चौका, इस पारी का पहला चौका आता हुआ मुन्ना लाली के बल्ले से निकलता हुआ चौका। वो 5 रन बिना कोई नुकसान। किंजली के अहम व्यक्ति गनी भाई श्रीदी का इनका स्वागत किया जा रहा है आतिफ पालेकर द्वारा। और मैं उनको गुजारिश करता हूं कि आप मेहमान कक्ष में आकर मुकाबला देखिए। सामने चौसे सबीर रोड एंड से राइट एंड डाउन विकेट। एक गेंद पे अंदर आइज खेला था, शॉर्ट मिड विकेट क्षेत्र पर निकलती गेंद वाइड स्पीड डाउन के क्षेत्र पर जाती हुई जब तक गेंद को फील्ड किया, सिंगल लेकर अपना स्ट्राइक रोटेट किया और स्कोर बोर्ड पर 1 रन की बढ़त हुई थी। स्कोर बढ़ता हुआ 6 रन बिना कोई नुकसान के साथ, जो कि पहला ओवर अभी भी प्रगति पर है। पहला ओवर फेंका जाएगा पावर प्ले का। 3 खिलाड़ी बाहर होंगे और 3 खिलाड़ी तीसदारी के बाहर है। उसमें एक डीप स्क्वायर लेग, डीप लॉन्ग ऑन और एक रखा है डीप लॉन्ग ऑफ। तो यह है तीसदारी के बाहर की फील्डिंग ब्लू स्टार बिरवाड़ी की। ओंकार गिरी की अच्छी गेंद थी, बैकफुट पर गए, अच्छी गेंद थी, गुल्ले पर टप्पा खाने के थोड़ी अंदर की तरफ आई, बैकफुट पर गए, हल्के हाथों से खेला, गेंद को सम्मान दिया। अच्छी गेंद को सम्मान देना अच्छे बल्लेबाज की निशानी। इसी प्रकार का शॉट ओंकार गिरी का। 1 रनों के साथ ओंकार गिरी ने अपना खाता खोला। टीम का स्कोर बढ़ता हुआ 7 रन बिना कोई नुकसान के साथ पहला ओवर प्रगति पर है। अल फतेह क्रिकेट क्लब किंजली ने क्रिकेट टूर्नामेंट का शानदार आज ये गेंद थी, बढ़िया शॉट का कलाई के सारे गेंद को खेला था, स्क्वायर लेग की दिशा में निकलती, सिंगल लिया और सिंगल पर ही संतुष्ट होना पड़ेगा यहाँ मुन्ना लाली की दादली टीम को। 1 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ स्कोर है जो कि 8 रन। समीर
अपनी ओर की अगली गेंद रोड एंड से दौड़ना शुरू किया, अंपायर को पार करते हुए राइट एंड डाउन द विकेट। एक गेंद थी, फिर से गेंद ऑफ स्टंप के बाहर थी। एक नजाकत भरा शॉट था, गेंद के लाइन में बल्ला लेके गए थे, छेड़छाड़ी की थी, गेंद शॉट थर्ड मैन के क्षेत्र पर निकलती हुई जब तक गेंद को फील्ड किया, सिंगल लेकर गगनगिरी ओंकार गिरी पहुंचे नॉन स्ट्राइक गेंद पर और मुन्ना लाली की दादली टीम पहुंची 9 रन बिना कोई नुकसान के साथ पहला ओवर प्रगति पर है। साथ ही साथ मैं अपर थोड़ी लोअर थोड़ी के कप्तान को गुजारिश करता हूं कि जल्द जल्द टॉस के लिए पहुंचे। इसके बाद का मुकाबला प्रेम सकपल 11 चांडवा बनाम लोअर थ्रोइंग के बीच होगा। अल्हम्दुलिल्लाह जिनाब यहाँ आ चुके हैं। ये गेंद थी, गेंद को उठा दिया, काफी हाई में गेंद, गेंद के नीचे फील्डर, बहुत ही बढ़िया कैच। क्या जजमेंट था ये कैच के लिए और पहला झटका लगता हुआ 9 रन पर मुन्ना लाल आउट। वक्त न जाया करे, 5-5 ओवर के मुकाबले खेलने हैं। निश्चित रूप से दादली और ब्लू स्टार भिलवाड़ी के बीच मुकाबला। पहला झटका लगता हुआ 9 रन पर मुन्ना लाले आउट। राष्ट्रवादी कांग्रेस महार तालुका अध्यक्ष सन्माननीय नीलेश जी महाडिक पुरस्कृत अल फतेह किल्लेली आयोजित गांव टू गांव टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा राष्ट्रवादी ट्रॉफी 2022 का शानदार आयोजन होता हुआ अल फतेह क्रीड़ा नगरी पर। इस टूर्नामेंट का दूसरा दिन का पहला मुकाबला दादली बनाम ब्लू स्टार भिलवाड़ी के बीच होता हुआ। पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोर है जो कि 9 रन 1 विकेट के नुकसान पर पहला झटका लगा था मुन्ना लाले के रूप में। और उसके बाद बॉलिंग मार पर तैयार है नए गेंदबाज, काफी तेज गेंद तरार के गेंदबाज है अब्दुल, ऊंचे कद के है, विकेट भी अच्छी है, विकेट जो है काफी टाइट विकेट है। तो निश्चित रूप से अगर आप लाइन टाउन लेन से गेंदबाजी करेंगे, हल्का सा बाउंस मिल सकता है इस विकेट के ऊपर, तो मदद हो सकती है गेंदबाज को। सामने अच्छे से अभी दौड़ना शुरू किया, अंपायर को पार करते राइट टर्म ओवर द विकेट। ये गेंद शॉर्ट गेंद थी, ऑफ स्टंप पर थी, कदमों का जरूर इस बार ऑफ स्टंप को थोड़े बाहर एक कदम निकालता, स्क्वायर कट करना चाहते थे बल्लेबाज, लेकिन बल्ला गेंद का कोई संबंध न गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में। एक अच्छी डॉट गेंद की समाप्ति होती हुई सामने है प्रथमेश, सामना करेंगे आदिल की अगली गेंद का। रोड एंड से अपना कोटे का पहला, टीम का दूसरा ओवर लेकर दौड़ना शुरू किया, अमर को पार करते राइट टर्म ओवर द विकेट। फिर से शॉर्ट गेंद थी, पुल करने की कोशिश थी, बल्ले का निचली भाग लगा, गेंद सीधे फील्डर के पास, शॉर्ट मिड विकेट क्षेत्र पर और इसी के साथ दूसरा झटका। आपकी मैं उनको भी बधाई देता हूं, उनका भी मैं अभिनंदन करता हूं कि उन्होंने अच्छा माइक्रो सिस्टम यहां रखा है। 9 रन 2 विकेट के नुकसान पर पहला विकेट 9 पर, दूसरा विकेट 9 पर। नए बल्लेबाज है नॉन स्ट्राइक गेंद पर, यह गेंद थी हल्की जी स्लोअर गेंद थी, गति परिवर्तन चेंज ऑफ पेस की से गेंद को फेंका था, हल्के हाथों से खेला था, डीप स्क्वायर लेग क्षेत्र पर निकलती गेंद, जब तक गेंद को फील्ड किया 2 रन लेने का मौका था। यहां ओंकार गिरी के पास 2 रनों के साथ डबल फिगर भी जाता हुआ स्कोर 11 रन 2 विकेट के नुकसान पर। तो पहले ओवर में 9 रन आए थे, 1 विकेट झटका था। उसके बाद आदिल ने अपना ओवर दूसरा ओवर शुरू किया था, अपना कोटे का पहला, टीम का दूसरा ओवर फेंका था, लेकिन सफलता उनको प्रथमेश के रूप में मिली थी। तो अभी तक 2 रन खर्च किए हैं आदिल ने अपने इस ओवर में। आदिल रोड से काफी लंबा रन ऑफ है, ऊंचे कद करे राइट आर्म ओवर द विकेट। ओंकार गिरी ने गेंद को फेरा था लॉन्ग ऑन के दिशा में डीप लॉन्ग ऑन पर आसान सा कैच देकर ओंकार गिरी तीसरा विकेट का पतन, विकेट नंबर 3 जाता हुआ।
हथौड़ी के कप्तान जिमाद टॉस के लिए पहुंचे और प्रेम सकपल 11 चांडवा के बीच मुकाबला होगा। तो तीसरा विकेट का पतन, पहला विकेट 9 पर, दूसरा विकेट 9 पर, तीसरा विकेट 11 पर। तो सामने अक्षर से आदिल नए बल्लेबाज सत्यम के लिए। नाम क्या है सत्यम? नाम में सब कुछ है, लेकिन देखना होगा बल्ले में क्या करते अपनी दादी टीम के लिए। 1 रनों के साथ अपना स्कोर बढ़ता हुआ स्कोर बोर्ड पर रन रखते हुए 12। महाराष्ट्र पुलिस के सिलेदार हमारे मित्र रुपेश जी पवार है लॉन्ग ऑन पर। मैं उनको भी बधाई देता हूं, उनका भी स्वागत करता हूं अल फतेह क्रिकेट क्लब खिलजोली द्वारा। सामने अच्छे से आदिल सत्यम के लिए अच्छी गेंद थी। ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप को थोड़ी बाहर निकली, हल्का सा बाउंस मिला था, बाउंस से थोड़ा चौका गए थे बल्लेबाज सत्यम और गेंद को छोड़ दिया विकेट कीपर के दस्तानों में। एक डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति हुआ स्कोर है जो कि 12 रन 3 विकेट के नुकसान पर। पहले ओवर में 9 रन आए थे, 1 विकेट गई थी, मुन्ना लाले आउट हुए थे। दूसरे ओवर में स्कोर दिया, 3 रन आए, 2 विकेटें गई, प्रथमेश आउट हुए थे और उसके बाद आउट हुए थे ओंकार गिरी। तो ये 3 विकेट का पतन, 2 ओवर के बाद स्कोर है 12 3 विकेट के नुकसान पर। क्या टीम है बनाई हुई है ब्लू स्टार भिवाड़ी। रुपेश पवार है, नईम है, शहबाज है, हमारे मिलिट्री रिटायर मैन उनका क्या नाम है? समीर है जिन्होंने पहला ओवर फेंका था। एक अच्छा संतुलन बना है ब्लू स्टार भिवाड़ी ने टीम में। नहीं, कोटे का पहला, टीम का तीसरा ओवर लेकर ये पहली गेंद पे ओवर पे गेंद कदमों का इस्तेमाल किया था, लेकिन टाइमिंग अच्छा नहीं था। रुपेश पवार के हाथों में गेंद थी, चौथा विकेट का खत्म। जो है प्रेम सकपाल 11 चांडवा के कप्तान फॉरम कमेंट्री बॉक्स से कांटेक्ट करें। 12 रन 4 विकेट के नुकसान पर। अरे भाई आता है क्या वो लेना है? 10 इंच के पीछे आने दो उधर से। जुनेद पालेकर टॉस करेंगे। अभी आए के वो ड्राइवर आए के मैं भेज के देता हूँ बैटर को। नहीं बाबा नहीं को पहली गेंद पर पहली सफलता, दूसरी गेंद पर देखना होगा, शायद हल्का सा आवाज आया था, लेकिन इसी के साथ बल्लेबाज का पतन होता हुआ। दूसरा विकेट 11, तीसरा विकेट 11, चौथा विकेट 12 पर, पांचवा विकेट 12 पर। यह है विकेटों का पतन। दादली नहीं, अक्षय के लिए ये दिशा भटकी गेंद, गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर थी, तेज कर रहा गेंद फेंकने के हिसाब से अपना संतुलन खो बैठे नहीं, और एक अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 13 रन 5 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है, रोड से अपना कोटे का पहला, टीम का तीसरा ओवर फेंका जा रहा है। नईम द्वारा राइट आर्म ओवर द विकेट। एक बल्ले का बाहरी किनारा, विकेट के ऊपर को चकमा दिया, थर्मल बाउंड्री की तरफ निकलती गेंद जा रही है सीमा रेखा पार, चौकार। तो सामने जो से राइट विकेट, एक स्पीड से बल्ले स्कोर कट करना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा लगा, गली के क्षेत्र पर निकलती हुई गेंद, 1 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ स्कोर है जो कि 18 रन 5 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है। तो मैच के ऊपर हावी होता हुआ ब्लू स्टार भिवाड़ी की टीम, दादली बनाम भिवाड़ी के बीच मुकाबला, मुन्ना लाले बनाम नईम के बीच मुकाबला। शॉर्ट पिच गेंद पुल करना चाहते थे, फिर से टाइमिंग मिस हुआ, गेंद सीधे विकेट फील्डर के पास, छठा विकेट का पतन।
छठा विकेट। एक गेंद अंडर आइज खेला था, लॉन्ग ऑन की दिशा में निकलती गेंद, डीप लॉन्ग ऑन से फील्डर आए रुपेश पवार ने गेंद को उठा लिया, सिंगल लेने का मौका था, 1 रनों के साथ स्कोरबोर्ड उल्टा हुआ, 19 रन 6 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है। तो निश्चित रूप से अगर हिसाब करेंगे 7 ओवर की समाप्ति। थँक्यू सो मच. आपण टॉस बॉक्स कडे वळूया. जुनेद भाई पलेकर साहेब यांच्या हातून टॉस होणार आहे. एका बाजूला प्रेम सकपाळ 11 चे कॅप्टन फैसल अंतुले, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जिमाद लोअर तोडली टीमचे कॅप्टन आपल्या संघ तिथे जोडले जातात. तर जुनेद भाई पलेकर यांच्याकडून टॉस आपण पाहतोय. एक सेकंड. नो इट इज अ हेड. इट इज अ हेड. तर प्रेम सकपाळ 11 टीमने टॉस जिंकलेला आहे. फैसल काय निर्णय असेल आपला? आम्ही फर्स्ट बॉलिंग करणार, कारण जिमाची टीम पण इथं चांगली आहे. तर त्यांच्यासमोर आम्ही चेसिंग हिंदी बोल सकता है कुछ प्रॉब्लम यकीनन आप पहले फील्डिंग करने का फैसला जरूर करेंगे, लेकिन सामने वाली टीम अगर लोअर तोड़िल का जिमाद है, उनके साथ ओवैस है, उनके सामने कुछ अलग रणनीति के साथ आप इस मैदान के अंदर उतरेंगे? हाँ जरूर सर, उनके पास आरशी जैसा बॉलर है, जिमात ऑलराउंडर है यहाँ पर. हम उन्हें कम से कम 40-45 रनों में रोकने का कोशिश करेंगे. यस, ऑल द बेस्ट फैसल. जिमाद अपने टॉस हारा, पहले बैटिंग करना है. प्रेम सकपाल चांदवे टीम के सामने आप कितना रनों का लक्ष्य रखने की कोशिश करोगे? अनफॉर्चुनेटली हम लोग ने अभी टॉस यहाँ पे हारा है, बट हम लोग कोशिश करेंगे. यहाँ पे 5 ओवर में गेंद नहीं है, तो कम से कम 65-70 रनों का टारगेट यहाँ पे हम लोग रखने की यहाँ पे कोशिश करेंगे. और ताकि हम लोग की बॉलिंग लाइन भी स्ट्रेंथ बहुत अच्छी है, तो हम लोग कोशिश करेंगे कि चांदवा को कम से कम रनों में रोक ले. अच्छी बात कही है. कम से कम रनों में ज्यादा से ज्यादा रन करने की कोशिश आप करोगे. उसके लिए आपके टीम में ऐसे कौन की फैक्टर है जो आपके लिए अच्छा, इस संपूर्ण ये पूरे मैच में आपके लिए अच्छा रहेगा? मैं आपको बता दूं, अभी जो हम लोग के टीम में प्लेयर्स है सब यंगस्टर्स है. रमीज है, मुनाफ है, अर्शी है, उसके बाद में मुजम्मिल काफ़ी अच्छे बल्लेबाजी करते हैं, और मुझे उनसे बहुत उम्मीद है कि वो अच्छा यहाँ पे एक टारगेट सेट करे और चांदवा को चेस करने में नाकाम करे यहाँ पे. लेकिन ये खेल है क्रिकेट का. चांदवा टीम, प्रेम सकपाल चांदवा टीम में भी बहुत अच्छे खिलाड़ी है, बहुत अच्छा परफॉर्मेंस वो भी देते हैं, लेकिन ऐसे कौन प्लेयर है जो आपको थोड़ा सा सरदर्द भी बन सकते हैं? बिल्कुल, मैं कहना चाहूँगा चांदवा की टीम में खुद जाहिद भाई है. हम लोग काफ़ी इंस्पायर होते हैं जाहिद भाई से. काफ़ी समय से वो खेल रहे हैं और काफ़ी अच्छा खेलते हैं अभी भी, और हम लोग की टीम काफ़ी उनसे इंस्पायर होती है. और फैसल जैसे हार्ड हिटर है, शुएब जैसे है, तो हम लोग यकीनन कोशिश करेंगे कि उन्हें रोक ले वहाँ पे. एक आखिरी सवाल, कितने 5 ओवर में कितना रन्स का टारगेट आप सेट करने का दिमाग में प्लान बनाया है? गेम जैसे नहीं है, मैं आपको बता दूं, कम से कम हम लोग 70-75 रन तो यहाँ पे सेट करने के लिए हम लोग कोशिश करेंगे. बाकी देखते हैं इंशाल्लाह. यकीनन ऑल द बेस्ट. तर टॉस बॉक्स मधून आपण पाहिलं आता प्रेम सकपाळ चांदवे टीमने टॉस जिंकलेला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुराद सर, निश्चित रूप से प्रेम सकपाल 11 चांदवा टीम, सिर्फ नाम चेंज है, खिलाड़ी वही है, नाम वही है. तो ऐसी कोई बात नहीं है कि प्रेम सकपाल 11 चांदवा टीम अलग है, अलग ऐसा कुछ नहीं, सिर्फ नाम चेंज किया है. जो टीम में जो खिलाड़ियों का जो भरना है, खिलाड़ी जो है, मौजूद खिलाड़ी है, वो अपने जाने पहचाने खिलाड़ी है. तो यहाँ 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 20 रन 7 विकेट के 8 विकेट ना, हाँ 8 विकेट के नुकसान पर. तो यहाँ सिकंजा कस दिया है ब्लू स्टार बिरवाड़ी ने दादली के ऊपर. आखिरी ओवर है, जीत का लक्ष्य 44 रन दूर, तो 6 गेंदे 44 रनों की आवश्यकता है. तो निश्चित रूप से ये सिकंजा कस दिया है ब्लू स्टार बिरवाड़ी ने दादली के ऊपर. सामने छह से फैजान फुल टॉस गेंद थी, अक्रॉस द लाइन खेला, डायरेक्ट हिट करने की कोशिश, ओवर थ्रू हुआ, 2 रन जरूर दिए जाएंगे. 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 22, 8 विकेट के नुकसान पर. तो धीमा होता हुआ ये मुकाबले में जो जान थी वो थोड़ी चली गई है, और मुकाबले के ऊपर अपना हावी हो गई है ब्लू स्टार बिरवाड़ी की टीम. तो क्या गेंदबाजी की है, जबरदस्त गेंदबाजी हुई. समीर
नईम और आदिल के बीच, जिन्होंने जो स्पेल फेंका था, पहला वो स्पेल फेंका था समीर ने, 2 ओवर का स्पेल फेंका, अच्छी गेंदबाजी की। उसके बाद आदिल ने अच्छा ओवर फेंका, उसके बाद नईम ने अच्छा ओवर फेंका। मैच में पूरी तरह से वापसी की है ब्लू स्टार बिलवाड़ी की। मैच के ऊपर अपनी पकड़ मजबूत हुई है ब्लू स्टार बिलवाड़ी की। फैजान रोडिन से गेंदबाजी करेंगे, राइट हैंड ओवर द विकेट। इस आखिरी ओवर प्रगति पर है। फिर से गेंद को आड़े बल्ले से खेला था, शॉट बिल्कुल क्षेत्र पर फील्डर जाते हैं। समीर गेंद के नीचे निश्चित रूप से कैच ड्रॉप, समीर ने कैच ड्रॉप किया, 2 रन मिले, भुगतान हुआ दादली को 2 रन से टीम का स्कोर बढ़ता हुआ धीरे धीरे जाता हुआ 24 रन 8 विकेट के नुकसान पर। आखिरी कुछ गेंदें बची हुई, 3-4 गेंदें बची है, 3 गेंदें बची है और 3 गेंदों में चाहिए रन 40, तो मुश्किल हो चुका है। ये वाइड नहीं देंगे तो मुश्किल को भी आसान बन सकती है दादली के लिए, लेकिन 8 विकेटें गई है रुपेश माडिक, तो निश्चित रूप से यह पगड़ा भारी हो चुका है ब्लू स्टार बिलवाड़ी का। कल एक टीम क्वालिफाई हो चुकी है सेमीफाइनल के लिए, साई टीम KD11 साई। डायरेक्ट हिट करने की कोशिश नहीं की, एक थोड़ा सा एक्शन दिखाई समीर ने। भारतीय आर्मी के ये सदस्य है जो रिटायरमेंट हो चुके हैं और अपनी टीम ब्लू स्टार बिलवाड़ी के साथ आज अल-फतेह किंदली के मैदान पर, अल-फतेह किंदली के क्रीडा नगरी पर पहला मुकाबला खेलते हुए समीर यहां मैदान पर। गेंदें हो चुकी है 4, 1 गेंद आना बाकी है, शायद अंपायर बता रहे। तो मुकाबले को जीत की ओर बढ़ता हुआ इसी के साथ ये मुकाबला जीता है ब्लू स्टार बिलवाड़ी ने। इसके बाद मुकाबला हुआ, कड़ा मुकाबला, महामुकाबला में कहूंगा,